नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। आजपासून आपल्या 5 एकर तूर लागवडीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत। यंदा खरीप हंगामात तूर हे मुख्य पीक घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी गेल्या काही दिवसापासून शेताची तयारी सुरू होती। मित्रांनो, यावर्षी मान्सून वेळेवर आला असला तरी आपल्या भागात अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही। पाऊस तसा कमीच आहे आणि अनेक शेतकरी अजूनही मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत। पण शेतीमध्ये योग्य वेळेचे महत्त्व खूप असते, त्यामुळे उपलब्ध परिस्थिती पाहून आम्ही लागवडीची तयारी सुरू केली आहे। सर्वप्रथम शेताची नांगरणी करून घेतली होती। नांगरणीमुळे जमिनीचा घट्टपणा कमी होतो आणि मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते। त्यानंतर शेतात तब्बल 60 ट्रॉली लेंडे आणि शेणखत टाकून घेतले, त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकाची वाढ जोमदार होते। आज शेतात रोटावेटर चालू आहे। संपूर्ण शेत लागवडीसाठी आता तयार केले जात आहे। रोटावेटर झाल्यानंतर जमीन आणखी भुसभुशीत होईल आणि बियाण्यांची उगवणही चांगली होण्यास मदत मिळेल। खरंच सांगायचं तर पाऊस अजून कमी आहे, पण आमच्या विहिरीला सध्या चांगलं पाणी आहे। जमिनीतही ओलावा टिकून आहे, त्यामुळे जास्त उशीर न करता उद्या तूर लागवड करण्याची ठरवली आहे। शेतीमध्ये कधीकधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात आणि आम्हीही त्याच पद्धतीने पुढे जात आहोत। तूर हे कमी पाण्यात येणारे आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक मानले जाते। बाजारभाव चांगला मिळाला तर तूर शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देऊ शकते। त्यामुळे यंदा या 5 एकर तूर पिकाकडून खूप अपेक्षा आहेत। उद्या लागवडीचा मुख्य दिवस असेल। कोणते बियाणे वापरत आहोत, किती प्रमाणात बियाणे लागणार आहे, लागवडीची पद्धत काय आहे आणि संपूर्ण प्रक्रिया कशी केली जाते, हे सर्व तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तुम्हीही तूर लागवड सुरू केली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या भागात किती पाऊस झाला आहे आणि कोणती तूर पेरत आहात हे देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।